पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे। जर आपण आत्ताच काही केले नाही तर 2050 पर्यंत हे जलसंकट अटळ आहे। पाणी निसर्गाचं हे असं देणं आहे ज्यावर आपल्या जगण्याचं प्रत्येक गणित अवलंबून आहे। आज 22 मार्च जागतिक जल दिन। आपण शुभेच्छा देतोय, सोशल मीडियावर स्टेटस ठेवतोय, पण या उत्सवाच्या पलीकडे एक भयानक वास्तव आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय। आपण कधी विचार केलाय का की आपण ज्या पाण्याचा आज मुक्त हस्ते वापर करतोय ते उद्या उरेल का? जरा वेळ डोळे मिटा आणि कल्पना करा, वर्ष आहे 2050। आजच्या संशोधनाचे निष्कर्ष झोप उडवणारे आहेत। रिसर्च सांगतोय की 2050 पर्यंत जगातील 5 अब्जांहून अधिक लोक पाण्यासाठी वणवण करत असतील। शहरांमधली लोकसंख्या वाढलेली असेल, पण तिथले पाण्याचे स्रोत मात्र आटलेले असतील। पाण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि टँकरची वाट पाहणारे थकलेले डोळे, हे 2050चं विदारक चित्र असेल। हे फक्त भविष्य नाही, हा इशारा आहे। जर आपण आजच सुधारलो नाही तर पाणी टंचाईमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला 8% मोठा फटका बसेल। भूगर्भातील पाण्याची पातळी इतकी खाली जाईल की शेती करण्यासाठी पाणी उरणार नाही। जेव्हा शेती सुकेल तेव्हा अन्न सुरक्षा धोक्यात येईल। विचार करा, जर पाणीच नसेल तर आपण पुढच्या पिढीला वारसा म्हणून काय देणार? कोरड्या नद्या की समृद्ध जीवन? पाणी आणि लिंगभाव यावर्षी या संकल्पनेद्वारे जगभरातील पाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि निर्णय प्रक्रियेत महिलांच्या नेतृत्वावर आणि योगदानावर विशेष भर देण्यात आला आहे। जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते या घोषवाक्यासह हा दिवस साजरा केला जात आहे। या संकल्पनेचा मुख्य उद्देश पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण करणे आणि जलसंधारणात सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे। वेळ वेगाने निघून जात आहे। 2050चं तहानलेलं जग टाळणं आजही आपल्या हातात आहे। पाण्याचा पुनर्वापर करा, पावसाचं पाणी जिरवा आणि आजच वॉटर बजेट पाळायला शिका। कारण आजचा एक थेंब वाचवला तरच उद्याचं आयुष्य वाचेल। पाणी वाचवा, भविष्य वाचवा। जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा सन्मान करूया, उद्याचं रक्षण करूया। अशाच महत्त्वाच्या आणि प्रबोधनपर बातम्यांसाठी पाहत रहा प्रसार मराठी। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जलसंधारणाच्या या मोहिमेत सहभागी व्हा।